नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता वाजले बघा दुपारचे 12 आणि आत्ताच आमची कामं आवरली आणि मी आले शेतामध्ये खास व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की 2 दिवसांनी माझा व्हिडिओ शूट झालाच नाही कामामुळं, कारण की आभाळ येतं जातं आणि शेतात जाय पळपळ चालूच आहे। बिभरण आणून ठेवलेले, आता आज किंवा उद्या सकाळी आपण सरकी लावणारच आहे, तो व्हिडिओ टाकन मी समोर तुम्हाला। पण आज भरपूर ताईच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची मला। मी आज बसल्या बसल्या बऱ्याच कमेंट वाचल्या, त्याच्यानंतर म्हटलं आपण आजचा व्हिडिओ स्पेशल कमेंटच्या उत्तराचाच बनवू। तर सगळ्यात अगोदरची जी कमेंट होती एका ताईची की मी फर्निचरचा प्रत्येक व्हिडिओ टाकते, म्हणजे आज आपण हे बसवलं, उद्या आपण ते बसवलं ते बसवलं, तर एकदाच दाखव ना बाई, आमच्या घरामध्ये बसवलेले तर आम्ही दाखवतोच का? तर ताई, ते तुमच्या घरामध्ये बसवलेलं आहे तर ते पहिल्यापासून बसवलेलं असन। माझी जी परिस्थिती आहे ती खूप गरिबीतून वर आलेली आहे आम्ही, आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट आम्हाला भेटती प्रत्येक, आज चिमणी बसवली, नंतर सोफा केला, फर्निचर केलं, घराचं काम केलं, तर हे खूप कष्टाने आणि सगळं माझ्या व्हिडिओमुळं होतं आहे। तर याचा खूप अभिमान वाटतो आणि तुमच्या सपोर्टमुळं होतं आहे, म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते की आज असं झालं, आज तसं झालं। तुम्ही माझी एक फॅमिली, त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये सांगत असते। मला ते सांगायला आवडतं, कारण की आपल्या घरामध्ये आपण काहीतरी बसवलं तर घरच्यांना जितका आनंद होतो तितका माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या ताईंनाही सुद्धाही आनंद होतो जेव्हा मी त्यांना दाखवते की ताई आज असं असं झालं। त्यांचे छान छान कमेंटही येतात। तर तुमचं मला वाईट नाही वाटलं, तुम्ही म्हटलं की दाखवू नको, पण मी दाखवणार आहे, कारण की तुम्हाला नसन बघायचं नका बघू ताई, पण बाकीच्या माझ्या बऱ्याच ताई आहे की त्या बघता आणि त्या छान छान कमेंटही करता की सुकन्या खूप चांगलं करते। तर आणखी दुसरी एक कमेंट होती की प्रत्येक, म्हणजे मी त्यातही मला खरंच खूप छान कमेंट करता नेहमी, आणि त्यांची कमेंट मी नेहमी इग्नोर करत असते, पण आज त्यांच्या खास कमेंटचं उत्तर देणार आहे मी की सोनूची मम्मी, तू जशी व्हिडिओ काढती तसे व्हिडिओ सीतालाही काढायचे सांग आणि तिलाही 2 पैसे येतील। तर त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर असताना ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल, म्हणजे परत त्यांनाही नेहमी नेहमी ती कमेंट करायला चांगलं वाटणार नाही। तर माझं असं आहे ताई, मी 2 वर्षाच्या अगोदर 5 ते 6 हजार रुपयांनी एका हॉस्पिटलमध्ये कामाला जात होते, घरकाम पण करत होते। माझे मिस्टर बी 7-8 हजार रुपये महिन्यानी वॉचमॅनचं काम करत होते, तेव्हा मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती। तर सगळ्यात सपोर्ट मला माझ्या मिस्टरांचा होता की तुला जर तुझी परिस्थिती सुधारायची असेल तर सुकन्या, आपण असे असे व्हिडिओ काढू, कॉमेडी व्हिडिओ काढू, त्याच्यातून आपल्याला एक 2-5 हजार रुपये येतील, तर तुला लोकांच्या रोजाने जायची गरज पडणार नाही। तर त्यांचं ऐकून मी व्हिडिओला सुरुवात केली आणि व्हिडिओ आम्ही काढायला लागलो होतो। तर बऱ्याच वेळेस मला काही टोमणे मिळाले की नवऱ्याला उलटून बोलती, असं करती तसं करती। मग मी काही ताणाने ते व्हिडिओ बंद केले परत, आणि परत कामाला जायला लागले। पण नंतर परत विचार केला की दुसऱ्यांच्या इथं कामाला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये महिन्यापेक्षा जास्त कोणी आपल्याला रुपये देऊ शकत नाही, आणि आपले स्वप्न किंवा आपल्या लेकरांचे, आपल्या नवऱ्याचे, आपल्या सासू सासऱ्याचे स्वप्न आपण त्याच्यातून काही पूर्ण करू शकत नाही। तर मी परत विचार केला की आपण व्हिडिओज काढू। तर सोनूज पप्पा म्हणे, आता जर कोणी काहीही बोललं तर कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही, तू व्हिडिओ काढायचे। तर आम्ही परत कॉमेडी व्हिडिओ चालू केले, तेव्हा सगळेच आम्हाला नाव ठेवायचे ताई, खूप खूप नाव ठेवायचे, हसायचे की हे काय चालू आहे, त्यांच्यासाठी हे वेगळंच काहीतरी होतं, चालू आहे म्हणून चालू आहे। पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता व्हिडिओ काढले। नाही खाऊन सगळे काय काय नाव ठेवत होते ते ऐकून, सगळ्या परिस्थितीवर मात करूनही आम्ही व्हिडिओ काढणं सोडले नाही, व्हिडिओ काढतच राहिलो। त्याचं फळ आज जे आम्हाला दिसतंय, व्हिडिओला उलटून बोलती, असेच कसे व्हिडिओ काढता, हसायचे सगळे लोक, आकर्षक सगळे हसायचे व्हिडिओ काढत होतो तेव्हा। आणि आज जे पण आम्हाला हसत होते त्यांचे सगळ्यांचे तोंड आम्ही बंद केलेले बघा, आता कोणी बोलत नाही, कारण की 10-15 वर्षात जे आम्ही अनुभवलं होतं गरिबी, त्याच्यावर आम्ही मात करून इथपर्यंत आलेलो आहे। कारण की आमच्या कॉमेडीच्या व्हिडिओमुळं झालं, ब्लॉगमुळं झालं, आम्हाला 2 पैसे इकून 2 पैसे तिकून येत आहे। आज आमच्या घराचं पण काम त्याच्यावर चालू आहे, काही शेतीमध्ये आम्ही लक्ष देतो, शेतीच्या याच्यावर चालू आहे। तर सगळ्या गोष्टीचा सपोर्ट असल्यावर माणूस पटकन पुढं जातं बघा। आणि पहिलं आम्ही शेतीवरच अवलंबून होतो, त्याच्यामुळे काहीच करू शकत नव्हतो, शेतीचा पैसा
कसं राहतं, पाऊस पडला तर शेतीत पिकतं, तेव्हा पैसा येतो, त्याला भाव मिळत नाही, या सगळ्या गोष्टी असतात. आणि आम्ही जे व्हिडिओ काढतो तर रेग्युलर व्हिडिओ जर टाकले तर छान पेमेंट येते मला तुमच्या आशीर्वादाने, आणि त्याच्यात मी माझे छोटे छोटे स्वप्न पूर्ण करते. आणि काय राहतं, ते व्हिडिओ काढायचे म्हणजे आपल्या स्वतःचा निर्णय पाहिजे, स्वतःला ते आवडलं पाहिजे, लोकांचा विचार नाही केला पाहिजे की लोक आपल्याला नाव ठेवतील का, उद्या आपल्याला हसतील. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वतः चालू केलं पाहिजे आणि स्वतः पुढं गेलं पाहिजे. त्याच्या सपोर्टमुळं किंवा यांनी त्यांनी खोलून दिल्यामुळं कोणी पुढं जात नसतं. ताई मला सांगायचं, तुम्हाला कळालं असेल मला काय बोलायचं येतं. त्याच्यामुळं प्रत्येकाने काही काम करायचं ना तर स्वतःच्या यांनी करायचं, जसं आम्ही केलं. आम्ही कोणाचाही सपोर्ट न घेता, कोणाचाही विचार न करता, दोघं नवरा बायकोनी सगळ्या गरिबीवर मात करून इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. आणि अजून काही नाव ठेवणारे नाव ठेवताच, ते काही मला रुपये आणून देत नाही. त्याच्यामुळं आम्ही काही त्यांचा विचार करत नाही. तर असं येतंही, कोणालाही चॅनल उघडायचं असेल त्याचा स्वतःचा निर्णय पाहिजे, त्याला आवडलं पाहिजे, त्याच्या घरच्यांना आवडलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्याचं चॅनल उघडलं पाहिजे. तसं आम्ही उघडलेलं आहे. आम्ही कोणाला म्हणू नाही शकत की तुम्ही उघडा, तुम्ही पण आमच्यासारखं करा. त्याला आवडतं ना आवडतं त्याच्या याच्यावर आहे. तर असं आहे बघा ते. त्याच्यामुळे मी काही कोणाला चॅनल उघडून देऊ शकत नाही. ज्याची त्याची हे राहतं ते की उघडायचं नाही उघडायचं, काम करायचं नाही व्हिडिओमध्ये करायचं, ज्याचं त्याचं असतं, व्हिडिओ करायचे नाही करायचे. तर असं आहे बघा ताई, तुम्हाला कळालं असेल मला काय बोलायचं आहे. तर सॉरी, तुम्ही मला दरवेळेस सांगता त्याच्याबद्दल. तर स्वतः जर त्यांनी ठरवलं की आम्ही करू, आम्ही आमचं हे व्हिडिओ बनवू, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपण म्हणायचं त्यांना आवडायचं नाही, ते मला नाही आवडणार ना. कारण की मला माहिती आहे, माझ्यावर मी व्हिडिओ काढत होते तेव्हा किती लोकांनी आवाज उठवला होता, किती लोकांनी नाव ठेवली होती. तर त्यांना त्याची भीती पण असेल कदाचित, तर त्याच्यामुळे ते पण चालू करत नाही. आणि अजून काय आहे बघा, कमेंट होती का त्याच ताईची होती, मला इंग्लिश वाचता येत नाही, मी फक्त कमेंट वाचते. तर एक ताई बोलत होत्या की तर सीता प्रेग्नेंट आहे बघा, तिला आता 3रा महिना संपून 4था महिना लागलेला आहे ताई. एवढं 1-1.5 महिना ती कामाला जाणार आहे हॉस्पिटलला, नंतर घरी थांबणार आहे. आणि एक ताई म्हणत होत्या की माझं शेत मी त्यांना दाखवलं होतं व्हिडिओमध्ये मागच्या, तर सीताला शेत नाही आहे का, ती शेतीत जाताना दिसत नाही, त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल. तर ताई आम्हाला 8 एकर शेती आहे, दोघीमध्ये 4-4 एकर शेती येते आम्हाला. 4-4 एकर शेतीमधून आम्हाला 1.5-1.5 एकर शेती दोघींना दिलेली. बाकीची शेती जी आहे तर माझ्या लहान्या सासू सासऱ्यांकडे आहे, तर ते बाकीची शेती बघता आम्ही 1.5-1.5 एकर शेती दोघीही करतो. पण ती हॉस्पिटलला कामाला जाते, तिचे मिस्टर बाहेरगावी कामाला असल्यामुळं ते काही शेती घरी करत नाही. त्यांची शेती त्यांनी ठोक्याने दिलेली, म्हणजे ठोका म्हणजे एकदाच ते त्यांना पैसे देणार आणि बाकी सगळं शेती बाकीचे करून घेणार. म्हणजे त्या शेतीत जायचं काम नाही, त्यांना बी द्यायचं काम नाही, काही नाही. ठोक्यानं तिची शेती दिलेली असल्यामुळं ती शेतीत जात नाही. तर असं आहे बघा ताई. आता उद्या आम्ही लावणार आहे सरकी, तर उद्या असा सरकीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे. आईन मी पटपट 1-2 पुढे आमचे तेवढे लावून घेणार आहे. आम्ही काही मजूर वगैरे लावणार नाही आहे, तेवढेच आपले 2 पैसे वाचते. तर आता समोर झोपलेली आहे आणि आज काही काम नाही आम्हाला, आम्ही करणार आहे आज आराम. तर म्हटलं ताईला एक व्हिडिओ करून एडिट करून आपण सोडून देऊ आणि ताईला पण ताईच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. माझ्याकडून काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, सुधारण्याचा प्रयत्न करेल. मला जसं बोलता येतं तसं मी बोलते. आणि आणखी एक शेवटची गोष्ट, काल मी यूट्यूबवर बघत होते की ब्लॉग व्हायरल कसे करायचे, आपले ब्लॉग लोकांना आवडले कसे पाहिजे. तर सगळ्यात मोठे ब्लॉगर आहे बघा ते, त्यांचं नाव मला म्हणता पण येत नाही, मला सोनून माहिती आहे. पण त्यांनी मला सांगितलं की मी ब्लॉग काढायला लागल्याच्या नंतर बरेच लोकांनी ब्लॉग काढले आणि सेम माझ्यासारखंच दाखवलं, जसं मी खातो, जसं मी पितो, जसं मी वागतो, सेम तसं दाखवायला लागले. तर तसं न करता तुम्ही जसे आहे, जसं रिअल तुमचा स्वभाव आहे, जसं तुम्हाला बोलता येतं वाकडं तिकडं जसं येतं तसंच करा आणि तेच लोकांना आवडन. ते लोक तुम्ही जोडसान, म्हणजे आपली भाषा आपले ब्लॉग ज्यांना आवडतात ते लोक आपण जोडले तर ते लोक कंटिन्यू आपले ब्लॉग बघतील. तर जसे आहे तुम्ही तसेच दाखवा, जास्त पॉश दाखवू नका, आहे त्याच्या विरुद्ध दाखवू नका. असं म्हटले तर मी जशी आहे तशीच मी व्हिडिओमध्ये पण आहे. माझ्या घरी कधीही या, माझ्या स्वभावात थोडासाही तुम्हाला बदल दिसणार नाही. आणि कामाचा विषय तर आम्ही सगळे मिळूनच काम करतो. आता मला समूह झालेली 12 महिन्याची, आता कामाचं काही टेन्शन नाही. आता आम्ही शेतीत पण करणार, घरी पण करणार, जाहिराती पण करणार आणि औषधाचं पण करणार. तर आपण मूळव्याध, गचकरण, खरूज, नायटा, इसबगोल, सोरायसिस, फंगल याचं सगळ्यांचं औषध देतो, मुतखड्याचं औषध देतो. जर कोणाला लागलं तर मी नंबर सांगते, नंबर लिहून घ्या. 7498722828 याच्यावर कॉन्टॅक्ट करा. रिझल्ट खूप चांगला येतही, काही जरी अडचण असली तरी सांगू शकता, तसं काही नाही. तर आपला ब्लॉग आजचा छोटाच होता, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं उगलं असेल तर सॉरी. धन्यवाद, बाय.